नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर मराठी विभाग आयोजित डॉक्टर व्ही कोलते उपाख्य भाऊसाहेब कोलते व्याख्यानमालेत माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, माननीय वक्ते डॉक्टर सुधीर रसाळ, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद मुनघाटे, उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी आणि रसिक हो, मी अमृता इंदुरकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांना आमंत्रित करते. नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातर्फे मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज डॉक्टर व्ही कोलते स्मृती व्याख्यानमालेच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, या व्याख्यानमालेत ज्यांचं भाषण आयोजित केलेलं आहे असे महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ आणि या व्याख्यानमालेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित प्राध्यापक, अभ्यासक आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर व्ही कोलते स्मृती व्याख्यानमाला आमच्या विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी आयोजित केली जाते. नागपूर शहराचे माजी महापौर आणि नागपूर शहरातील एक अतिशय लोभस व्यक्तिमत्व अटल बहादूर सिंग यांनी व्ही कोलते स्मारक समितीची स्थापना केली होती आणि त्या अंतर्गत या व्याख्यानमालेचं आयोजन विद्यापीठात आम्ही करत असतो. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील अनेक मोठ्या साहित्यिकांनी या व्याख्यानमालेअंतर्गत आपलं व्याख्यान दिलेलं आहे. आज डॉक्टर सुधीर रसाळ ज्या विषयावर बोलणार आहेत तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे. चांगली कविता म्हणजे काय? खरं तर कविता म्हणजे काय आणि ती चांगली कशी असावी, तिचे निकष काय, हा एक प्रकारे साहित्यशास्त्रीय अभ्यासाचा भाग आहे. परंतु डॉक्टर सुधीर रसाळ यांची अशी ख्याती आहे की ते दुर्बोध आणि शास्त्रीय विषयाला सुद्धा अतिशय सहजपणे हात घालतात आणि त्यामुळे त्यांचं व्याख्यान हे श्रोत्यांना आवडतं. आज ज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे ते डॉक्टर व्ही कोलते आणि डॉक्टर सुधीर रसाळ या दोन्ही व्यक्ती मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती या क्षेत्रात मोलाचं काम करणारे आहेत. डॉक्टर व्ही कोलते यांचं महानुभाव साहित्यावरचं संशोधन आपल्याला सर्वश्रुत आहेच, परंतु मराठी भाषेचं संवर्धन कसं झालं पाहिजे, मराठी विद्यापीठाची स्थापना झाली पाहिजे आणि एकूणच भाषिक व्यवहाराच्या विविध क्षेत्रामध्ये मराठी कशी समृद्ध झाली पाहिजे याविषयी त्यांनी आयुष्यभर चिंतन केलेलं होतं, मांडणी केलेली होती. डॉक्टर सुधीर रसाळ यांचं सुद्धा एकूण जर आपण कार्य पाहिलं, त्यांनी कवितेवर जे सैद्धांतिक लेखन केलेलं आहे, उपयोजित समीक्षा केलेली आहे, ते कार्यसुद्धा मला वाटतं डॉक्टर व्ही कोलते या व्यक्तिमत्वाच्या जवळ जाणारा आहे. म्हणून आजचा हा अतिशय सुंदर योग आहे. मी या प्रसंगी डॉक्टर सुधीर रसाळ सर यांचं परत एकदा स्वागत करतो. इथे उपस्थित सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना अध्यक्षीय भाषणासाठी विनंती करते. सर्वांना नमस्कार. आजच्या व्याख्यानमालेचे सन्माननीय वक्ते औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर सुधीर रसाळ
या व्याख्यानमालेचे आयोजक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद मुनघाटे आणि त्यांचे सर्व सहकारी, तसेच इथे उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी आणि रसिक बंधू भगिनी, डॉक्टर V.B. कोलते स्मृती व्याख्यानमाला ही विद्यापीठाची जुनी आणि अतिशय प्रतिष्ठाप्राप्त व्याख्यानमाला आहे. डॉक्टर भाऊसाहेब कोलते गौरव समितीने या व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी विद्यापीठाला निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्यासाठी श्री अटल बहादूर सिंग यांनी पुढाकार घेतला. विद्यापीठ दरवर्षी अनेक व्याख्यानमालांचे आयोजन नियमितपणे करीत असते आणि आजवर अनेक प्रसिद्ध वक्त्यांनी या व्याख्यानमालेत भाषण दिलेले आहे. डॉक्टर भाऊसाहेब कोलते यांच्या नावाने या व्याख्यानमालेचे महत्त्व आमच्यासाठी फार वेगळे आहे, कारण डॉक्टर कोलते हे मराठी साहित्य क्षेत्रातील थोर संशोधक आणि लेखक तर होतेच, परंतु ते आमच्या या विद्यापीठाचे 1966 ते 1972 या कालखंडात कुलगुरू होते. डॉक्टर कोलते विद्यार्थी दशेपासून अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते आणि कुलगुरू म्हणून ते एक कर्तव्य कठोर तसेच कुशल प्रशासकही होते, हेही सगळ्यांना माहीत आहे. भाऊसाहेबांच्या कार्यकाळात आमच्या विद्यापीठाने अनेक बाबतीत नवे पायंडे निर्माण केले होते, ज्यामुळे विद्यापीठाचा लौकिक वाढला होता. भाऊसाहेबांना विशेषतः प्राचीन मराठी साहित्याच्या संशोधनात अधिक रस होता. महानुभाव साहित्याच्या संशोधनामध्ये भाऊसाहेबांनी केलेले कार्य आज मैलाचा दगड ठरले आहे. तसेच संत साहित्यासंबंधी त्यांनी केलेले लेखनही महत्त्वाचे आहे. भाऊसाहेबांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आमच्या विद्यापीठासाठी नेहमीच आदर्श राहिले आहे. त्यांची स्मृती जपण्यासाठी आम्ही ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित करीत असतो. यावर्षी आम्हाला डॉक्टर सुधीर रसाळ यांच्यासारखे अतिशय प्रतिभावंत वक्ते लागलेले आहेत. चांगली कविता म्हणजे काय या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज ते बोलणार आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नागपूर विद्यापीठाच्या V.B. कोलते व्याख्यानमालेच्या परंपरेला अनुसरून यावर्षी औरंगाबादचे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ आपल्याला लाभलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्नातकोत्तर मराठी विभाग प्रमुख म्हणून 1994 साली सर सेवानिवृत्त झाले. 37 वर्षांचा प्रदीर्घ असा अध्यापनाचा अनुभव त्यांना आहे. समीक्षा क्षेत्रात अत्यंत मौलिक असे योगदान देणाऱ्या रसाळ सरांची 9 स्वतंत्र पुस्तके तर 4 संपादित पुस्तके आहेत. कविता आणि प्रतिमा, काही मराठी कवी, जाणीवा आणि शैली, वाङ्मयीन संस्कृती, नाग देशपांडे यांची कविता, मर्ढेकरांच्या कविता, जाणीवांचे अंतःस्वरूप, मर्ढेकरांची कविता, आकलन आणि विश्लेषण, मर्ढेकरांचे कथात्म वाङ्मय, लोभस हा ललित गद्य, कविता निरूपणे हा समीक्षालेख ही स्वतंत्र पुस्तके. याशिवाय साहित्य प्रकार, स्वरूप आणि अध्यापन, गंगाधर गाडगिळांची निवडक समीक्षा, दासोपंत विरचित गीतार्णव 18वा अध्याय आणि मॉडर्न इंडियन लिटरेचर व्हॉल्यूम ऑन मॉडर्न मराठी लिटरेचर साहित्य अकादमी ही संपादित ग्रंथसंपदा. मराठवाडा विद्यापीठ पत्रिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, नवभारत, सत्यकथा, छंद, पंचधारा, प्रतिष्ठान, युगवाणी इत्यादी नियतकालिकांमधून आजपर्यंत 90 संशोधनपर लेख प्रकाशित आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
साहित्य अकादमीच्या सभेवर, मराठी भाषा सभेवर सदस्य म्हणून सरांनी कार्य केले आहे. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय निर्मिती पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार अशा एकूण 20 पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. लातूर येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि सांगली येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील समीक्षा शाखा संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. सरांना नुकताच मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. ही आम्हा सर्व साहित्य वर्तुळातील लोकांसाठी अभिनंदनाची गोष्ट आहे सर. मी डॉक्टर सुधीर रसाळ सर यांना चांगली कविता म्हणजे काय या विषयावरील व्याख्यानासाठी आमंत्रित करते. माननीय कुलगुरू आणि माझ्या समोर प्रत्यक्षात नसलेले परंतु माझं भाषण ऐकणारे अनेक काव्यप्रेमी रसिक श्रोते हो, मी प्रथम भाऊसाहेब कोलते यांचं स्मरण करतो आणि त्यांच्याप्रती मी माझी विनम्र आदरांजली अर्पण करतो. मराठी भाषेसाठी ज्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले, तिची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जे आयुष्यभर प्रयत्नशील राहिले, अशांमध्ये भाऊसाहेबांचं नाव आपल्याला अग्रक्रमानं घ्यावं लागेल. तेव्हा मराठी भाषक हे सदैव भाऊसाहेबांचे ऋणी राहतील. मला जो विषय दिलेला आहे तो चांगली कविता म्हणजे काय. खरं म्हणजे हा अतिशय वादग्रस्त विषय आहे. किंबहुना वाङ्मयातला कुठलाही प्रश्न हा सतत वादग्रस्त राहत आलेला आहे. तेव्हा हा विषयही वादग्रस्त आहे. मी माझी जी काही वाङ्मयाबद्दलची भूमिका आहे ती भूमिका घेऊन चांगली कविता म्हणजे काय, चांगली कविता कशाला म्हणतात यासंबंधी आपल्याशी बोलणार आहे. खरं म्हणजे चांगली कविता आपल्याला आपोआप कळते, कारण लहानपणापासून आपल्यावर काव्याचे संस्कार झालेले असतात. तान्ह्या बालकाला पाळण्यात घालून झोके देताना गीतं म्हटली जातात. त्याला कळत असो नसो त्याच्या कानावरती पडतात. बालक थोडं मोठं झालं की अनेक प्रकारची गीतं त्याला ऐकून त्याची करमणूक केली जाते. इथे इथे नाच रे मोरा यासारखं गीत. पुढे तो खेळायला लागला की त्यातही लयबद्ध रचना असलेली भाषा वापरली जाते. जसं आवडक चावडक दामाडू, दामाडूचे पंचाळू अशासारखे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात अशी स्वतंत्र बालकांची गीतं आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. तेव्हा बालकाला लहानपणापासून लयबद्धतेचं, यमकाचं एक ज्ञान झालेलं असतं. पुढे बालक मोठं होतं. मोठं झाल्यावर मित्रांशी बोलताना यमकात तो रचना करत जातो. जसं बाप बाप बापट कुल्ले आपट यासारख्या अनेक रचना तो मित्रांमध्ये करायला लागतो. तेव्हा लयबद्धता आणि यमक रचना याचा एक सरावच लहानपणापासून आपल्याला होतो. पुढे शाळेत कविता शिकवली जाते. त्याला जर कविता आवडायला लागली तर तो कविता वाचायला लागतो.
या सगळ्यांचा परिणाम असा होतो की समोर एखादं लेखन आलं की ती कविता आहे की नाही हे त्याला कळतं. त्यानं ती वाचली की ती चांगली आहे की नाही हेही त्याला आपोआप कळतं. म्हणून त्याला चांगली कविता सांगण्याची गरज नाही. जशी जशी त्याची अभिरुची विकसित होईल, तो जसं जसं काव्य वाचायला लागेल तसं तसं त्याला चांगली कविता अधिकाधिक कळत जाईल. म्हणून कुठल्याही अभिरुची संपन्न वाचकाला सांगावं लागत नाही की ही कविता चांगली आहे, हे त्याला कळालेलंच असतं. मग या प्रकारच्या इथे मी करत असलेल्या विवेचनाला अर्थ काय आहे? अर्थ असा आहे की कोणी जर असं म्हटलं की ही कविता चांगली आहे, तर समोरचा विचार कशावरून, का चांगली आहे? मग त्याच्यावर एक जबाबदारी येऊन पडते की अमुक अमुक कारणासाठी ही कविता चांगली आहे. आणि मग माणूस विचार करायला लागतो की आपण या कवितेला चांगलं म्हटलं आहे, मांडलं आहे, पण का बरं ही कविता का चांगली आहे? आपण शोध घेऊया. आणि म्हणून तो शोध घ्यायला लागतो. यातून खरं म्हणजे समीक्षेचा जन्म झालेला आहे. T.S. इलियटनं म्हटलेलं आहे की ज्या क्षणी व्हॉट इज पोएट्री हा प्रश्न मनात उपस्थित होतो, त्या क्षणी समीक्षेला प्रारंभ झालेला असतो. म्हणून आपल्याला कळत असूनही, चांगली कविता कशाला म्हणायचं हे आपल्याला कळत असूनही आपण तिचा शोध घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तिला का चांगलं म्हणायचं याची कारणं आपण शोधणार आहोत. यासाठी आपल्याला भाषेपासून सुरुवात करावी लागते. कुठलीही भाषा जगातली, या भाषेची काही कार्य असतात. एक भाषेतून आपण विचार मांडतो, भाषेतून आपण कथा सांगतो, आपल्याला काही उत्कट भावना जाणवल्या तर त्याही आपण भाषेतून व्यक्त करतो. आपण आपल्या मित्रांशी, कुटुंबियांशी संवाद साधतो. हा संवाद साधताना आपल्याला काय वाटतं हे त्यांना सांगतो, ते त्यांना पटतंय की नाही हेही पाहतो, त्यांचं बोलणं ऐकून घेतो, ते आपल्याला पटतं की नाही हेही आपण पाहतो. हा जो भाषिक व्यवहार आहे, यातून 3 भाषिक रूपं आपल्याला पाहायला मिळतात. एक कथन करणे, दुसरं नाट्य घडवणे, आणि तिसरं आपल्या भावनांचा आविष्कार करणे. ही 3 मूळ भाषिक रूप आहेत. आता या भाषिक रूपांचा विकास जशी जशी भाषा, माणसाची संस्कृती विकसित होत गेली, तसं तसं या 3 भाषिक रूपातून त्यानं 3 वाङ्मयीन रूपं तयार केली. एका रूपाला आपण काव्य म्हणतो, दुसऱ्याला कथनपर वाङ्मय म्हणतो, आणि तिसऱ्याला नाट्यात्मक वाङ्मय म्हणतो. तेव्हा कथन, नाट्य, काव्य ही वाङ्मयाची मूलभूत अशी रूपं आहेत. मग समाजात जशा जशा गरजा बदलतात, गरजा निर्माण होतात, त्याप्रमाणे या भाषिक रूपातून आपण वाङ्मय प्रकार घडवायला लागतो. आपल्या मराठीचं उदाहरण घेतलं तर जेव्हा आध्यात्मिकता हा या समाजात एक अतिशय प्रभावी प्रवृत्ती होती, तेव्हा अभंग आला, पदं आली, भक्तिपर अभंग, भक्तिपर पदं आली. पुढे वेगवेगळ्या प्रकारची रूपं
काव्यरूपाला प्राप्त होत गेली. मग पुढे भारूड आलं. हे आध्यात्मिक गवळणी आल्या. हे एकीकडे होत असताना मग एक काळ असा आला की शृंगार हा महत्त्वाचा बनला समाजामध्ये. त्याला एक मान्यता प्राप्त झाली. त्यातून लावणी आली. स्वराज्य आलं, त्याबरोबर पोवाडे आले. हे गरजेप्रमाणे वाङ्मय प्रकार निर्माण होत राहतात. जेव्हा समाजाची गरज संपते तेव्हा एक एक वाङ्मय प्रकार नष्ट होतो. आज कोणी पोवाडे लिहित नाही. गंमत म्हणून वसंत बापटांसारख्या कवींनी लावण्या लिहिलेल्या आहेत. पण लावणी हा काही आपल्या आजच्या कवितेचा मुख्य विषय नाही. या प्रकारे सतत नवे नवे वाङ्मय प्रकार जन्म घेतात. जुने वाङ्मय प्रकार नष्ट होत जातात. तेव्हा काव्यात एक मूलभूत वाङ्मय प्रकार आहे, तो म्हणजे कविता. खरं म्हणजे वाङ्मयीन रूप मानलं पाहिजे. मग या कवितेमध्ये आपल्याला अनेक रचना प्रकार दिसतात. कथात्मक कविता, नाट्यात्मक कविता, चिंतनगर्भ कविता, असे अनेक प्रकार, आणि गीत यासारखे सगळे प्रकार कवितेमध्ये आपल्याला आलेले दिसतात. पण आपण जेव्हा कविता म्हणजे काय आणि चांगली कविता कशाला म्हणायचं याचा विचार करतो, तेव्हा आपण भावकविता समोर ठेवूनच तो विचार करतो. कारण उरलेल्या ज्या कविता आहेत, कवितांची जे प्रकार आहेत, ते प्रकार संमिश्र आहेत. म्हणजे भावकविता अधिक कथात्मकता, भावकविता अधिक नाट्यात्मकता, भावकविता अधिक वैचारिकता, असं एक संयुग, मी मिश्रण म्हणत नाही, संयुग करून त्या कविता जन्माला आलेल्या आहेत किंवा घडवल्या गेलेल्या आहेत, निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पण कवितेचं मूलभूत रूप हे भावकवितेचं असतं. भावकविता म्हणजे ज्यामध्ये केवळ माणसाच्या भावना, माणसाचे भाव व्यक्त केले जातात, अशी जी कविता, तिला आपण भावकविता असं नाव देतो. आता या भावकवितेमध्ये सामान्यपणे चिंतन, कथन, नाट्यीकरण हे वगळलं जातं आणि तिला एक विशुद्ध भावाभिव्यक्तीचं रूप दिलं जातं. कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलं पाहिजे, जे प्रामुख्यानं भावकवितेचं आहे, ते म्हणजे कवीचा भावानुभव हा शब्दात व्यक्त केला जातो. हा कसा व्यक्त होतो? काहीतरी भावानुभव आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी शब्द शोधले जातात, असं होत नाही. शब्द जे आहेत त्या शब्दांना वाच्यार्थाच्या जोडीला अनेक भावनिक अर्थ चिकटलेले असतात, संलग्न झालेले असतात. याचं कारण असं की भाषेमध्ये शब्द फार कमी आहेत आणि आपल्या भोवती अनेक वस्तू आहेत, अगणित वस्तू आहेत. आपल्या भोवती अगणित घटना घडत असतात. आता त्या सगळ्यांचं आकलन आणि व्यक्तीकरण, अभिव्यक्ती
या मोजक्या शब्दांच्या आधारे कशी करायची? मग आपण एकाच शब्दातून अनेक प्रसंग, अनेक घटना, अनेक गोष्टी, अनेक वस्तू व्यक्त करायचा प्रयत्न करायला लागलो. जेव्हा एखादी नवी वस्तू येते तेव्हा आपल्याजवळ असलेले शब्दच आपण वापरून त्या वस्तूचं वर्णन करतो. याला रूपक प्रक्रिया असं म्हणतात. म्हणजे एक शब्द, त्याचा जो रूढ असा अर्थ आहे, त्याशिवाय एका नव्या अर्थानं तो वापरायचा. ही प्रक्रिया भाषेमध्ये आहे. म्हणजे जसं पहिल्यांदा आपल्या बागेमध्ये काही बाहेर परप्रांतातली, परदेशातली फुलं आली. एका फुलाला इंग्रजी झेंडू असं नाव दिलं. खरं म्हणजे झेंडू तो नाही, पण झेंडूसारखा दिसणारं फूल म्हणून इंग्रजी झेंडू असं आपण नाव दिलं. असे शब्द, उदाहरणार्थ पाय. आता हा शब्द आपण किती वेगवेगळ्या अर्थी वापरतो. तुझ्या पायी माझ्याबाबत असं असं घडलं. आता इथे पाय हा शब्द कोणत्या अर्थानं आहे? हा रूपकात्मक आहे, आपल्याला कळतं. डोंगराचा पाया, घराचा पाया, आपले पाय. म्हणजे एकाच शब्दातून आपण अनेक प्रकारचे अर्थ व्यक्त करतो, अनेक वस्तूंच्या संदर्भातले आपले भाव व्यक्त करतो. याचा परिणाम असा होतो की त्या शब्दाशी अनेक भावनिक अर्थ संलग्न होत जातात आणि तो शब्द जसा जसा वापरात येईल तसा तसा तो अधिकाधिक संपन्न होत जातो अर्थाच्या दृष्टीनं. कविता हा पायाभूत, मुख्य असं वाङ्मयीन रूप आहे. कारण इथे भाषा हे साधनही असतं आणि साध्यही असतं. भाषेच्या बाहेर आपण जात नाही. जेव्हा आपण कादंबरी वाचतो तेव्हा भाषेकडून आपण घटनांच्या आकलनाकडे जातो, व्यक्तींच्या आकलनाकडे जातो. तिथे भाषा ही बरीचशी साधनरूप. खरं म्हणजे ते वाङ्मय असल्यामुळे तिथेही भाषा एकीकडे ती साधनरूप असते आणि दुसरीकडे तरीही ती साध्य असते. आता हे या ठिकाणी मी स्पष्ट करणार नाही. नाटकाच्या बाबतही असंच आहे. परंतु कविता हा असा प्रकार आहे की जिथे भाषा हे साधनही आहे आणि साध्यही आहे. भाषेशी संलग्न असणारे जे अनेकविध प्रकारचे अर्थ आहेत त्यांचं संघटन करून एक अनुभव त्यातून साकार केला जातो. असं जेव्हा घडतं तेव्हा कविता घडते. तेव्हा शब्दांची ती संघटना आहे. हे शब्द आणि त्याचे वेगळे अर्थ, म्हणजे शब्दांच्या उच्चारापासून, शब्दांच्या उच्चारातून एक लय निर्माण होते. त्या लयीची संघटना बांधली जाते. शब्दांना वाच्यार्थ असतात, त्या वाच्यार्थांची एक संघटना बांधली जाते. ही संघटना दोन प्रकारची. एकीकडे कवितेला सरळ सरळ वाच्यार्थातून साकार होणारा अर्थ असतो आणि दुसरीकडे वाच्यार्थ नाकारून त्याला एक अर्थ प्राप्त होतो, ज्याला संस्कृत साहित्यशास्त्रात लक्षणा म्हटलेलं आहे. तेव्हा अनेक पातळ्यांवर शब्दांची संघटना बांधली जाते. शब्दांचे जे विविध घटक आहेत त्या सगळ्या घटकांची कवितेमध्ये संघटना बांधली जाते. आणि जेव्हा आपण कविता अनुभवतो, वाचतो, तेव्हा आपण शब्दांच्या पलीकडे घटनांकडे जात नाही, तर आपण शब्दांच्या अर्थांचाच अनुभव घेतो. आता हे जे अर्थ आहेत त्या अर्थांशी अनेक अनुभव संलग्न झालेले असतात.
आणि हे अनुभवही तिथे आपोआप संघटित होत असतात. त्यामुळे ही संघटना खूप गुंतागुंतीची, अनेकार्थी अशी बनलेली असते. म्हणून इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा किंवा इतर वाङ्मय रूपापेक्षा कविता हे वाङ्मय रूप परिपूर्ण असं वाङ्मय आहे. आणि म्हणून काव्यशास्त्र निर्माण झालं. काव्यशास्त्र हे सगळ्या वाङ्मयाचं शास्त्र आहे, परंतु नाव मात्र त्याला काव्यशास्त्र असं आपण दिलं, कारण हा पायाभूत मूलभूत असा प्रकार आणि त्याच्यातून जे सिद्धांत आपल्याला उपलब्ध होतात त्या सिद्धांतांच्या आधारे आपण इतर वाङ्मय प्रकारांचाही विचार करतो. आणि म्हणून कविता ही एक भाषारूप आहे, ती एक भाषिक संघटना आहे, ती अनेकार्थी अनेक पातळ्यांवर शब्दांच्या सर्वच घटकांची बांधली गेलेली अशी संघटना आहे. हे प्रामुख्यानं भावकवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा आता हे एकदा आपल्याला लक्षात आलं की कवितेचं हे रूप आहे, तेव्हा आता चांगली कविता कशी? चांगली कविता कशी ठरवायची? आता या ठिकाणी आपल्याला जो प्रत्यय येतो कवितेचा, त्या प्रत्ययावर नुसतं अवलंबून राहता येत नाही. त्या प्रत्ययाचे काही गुणधर्म, हा प्रत्यय अधिकाधिक संपन्न चांगला कसा होईल याबद्दलची काही मूल्य आपल्याला या ठिकाणी वापरावे लागतात. कारण अनेक कविता लिहिल्या जातात, वाचल्या जातात आणि आपण नेहमी कवितांची तुलना करत जातो आणि ठरवतो की या कवितेपेक्षा ही कविता चांगली आहे. एवढंच नाही तर आपण हेही ठरवतो की अरे या सगळ्यांमध्ये ही कविता श्रेष्ठ आहे. जसं आपण म्हणतो की ज्ञानेश्वरी हे श्रेष्ठ काव्य आहे. आपण दासबोध हे काव्य आहे की नाही असा प्रश्नही उपस्थित करतो. तेव्हा हे आपण ठरवतो कसं? कोणत्या गोष्टी आपण विचारात घेतो? म्हणून मग चांगल्या कवितेचे काही निकष आपण शोधले. कवितांची तुलना करून त्या ज्या कविता आपल्याला चांगल्या वाटल्या त्या सगळ्या कवितांची परस्पर तुलना करून असे कोणते गुणधर्म ज्यांना आपण चांगली कविता मानतो तिच्यामध्ये आहेत याचा आपण शोध घेत राहिलो. आणि यातून मग चांगल्या कवितेबद्दल काही सिद्धांत आपण बांधत गेलो. खरं म्हणजे वाङ्मयाबद्दलचे हे सिद्धांत आहेत आणि या सिद्धांतातून काव्यापासून सगळ्या प्रकारच्या वाङ्मयाचं चांगलेपण ठरवण्याचा प्रयत्न होत असलेला आपल्याला दिसतो. खरं म्हणजे जिला आपण चांगली किंवा श्रेष्ठ कविता मानतो ती काही परिपूर्ण कविता नसतेच. परिपूर्ण कविता ही एक केवळ कल्पना आहे. त्या कवितेमध्ये पुष्कळ अकलात्मक भाग असतो, पुष्कळ दोष असतात आणि अनेक चांगले गुणही असतात. मग आपण हे चांगले वाईट पण ठरवताना या सगळ्या गुणदोषांची बेरीज वजाबाकी करतो आणि त्यातून आपल्याला जर गुणांची संख्या अधिक आढळली तर आपण म्हणतो ही चांगली कविता आहे. आणि मग चांगल्या कवितांमध्येही आपण अग्रक्रम लावीत जातो आणि शेवटी आपण श्रेष्ठ कविता कोणती हेही ठरवण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न करत असताना कवितांची तुलना करणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता
वाङ्मय ही अशी कला आहे की शब्दांची जे अनेक उपयोग आहेत, शब्दांचे जे अनेक कार्य आहेत म्हणजे भाषेची, ती सगळी कार्य कमी अधिक प्रमाणात कवितेमध्ये येतात. आता विचाराभिव्यक्ती हे भाषेचं कार्य आहे आणि शब्द कुठली तरी एक संकल्पना व्यक्त करत असतं. मग शब्दांची रचना होत असताना त्यामध्ये एक वैचारिकता आपोआपच येते. त्यामध्ये नाट्य येतं, त्यामध्ये कथन येतं, कमी अधिक प्रमाणात हे येतं. मग यातून मग नेमकं चांगल्या कवितेमध्ये केवळ भावानुभवच व्यक्त व्हायला पाहिजे का शब्दांचे इतर सगळी कार्य आहेत तीसुद्धा संपन्नपणे कवितेमध्ये आली पाहिजेत? म्हणजे कवितेमधून एक मूलभूत विचारही प्रकट व्हावा, तिला एक नाट्यात्मक रूपही असावं आणि ती भावगर्भही असावी. म्हणजे दुसरं भाषिक कार्य म्हणजे संप्रेषण. आपले विचार दुसऱ्यांना सांगणं, नुसतं सांगणं नाही, दुसऱ्यांपर्यंत पोचवणं, त्याला ते पटवून देणं, हे भाषेच्या मार्फतच आपण करतो. मग भाषा काहीतरी, कविता काहीतरी समाजाला सांगते जे जीवनात महत्त्वाचं आहे असं कवितेतून व्यक्त केलं जातं. कविता वाचली की आपल्याला जीवनच कळतं. कविता वाचली की आपल्याला आपले अनुभव संपन्न झाल्याचं जाणवतं, आपलं व्यक्तिमत्व संपन्न झाल्याचं जाणवतं. कारण खूप काही आपल्याला नवं नवं त्यातून मिळत जातं जे ज्ञानासारखं आहे. आणि म्हणून हा मुद्दा मांडत असताना असं मानलं जातं की दोन प्रकारे जीवनाचं आकलन होतं. एक तर्काच्या साह्यानं होतं आणि दुसरं कलारूपानं आपल्याला होतं. म्हणजे शब्दातून ज्ञानही मिळतं आणि शब्दांच्या रचनेतून एक कलेचा आविष्कारही होतो आणि जीवनाच्या अनेक घटनांची दोन प्रकारे बांधणी आपण करत असतो. एक तार्किक नियमांनी आणि दुसरी कला नियमांनी. या दोन्ही बांधणी ह्या एकमेकांना पूरक असतात आणि या दोन्ही बांधणींमुळे जीवनाचं परिपूर्ण आकलन आपल्याला होतं. म्हणून एका पाश्चात्य समीक्षकानं असं म्हटलं आहे की कविता ज्ञान देत नाही, परंतु कविता ज्ञानासारखं असं काहीतरी देतं. कारण ज्ञान म्हटलं की त्याचे काही निकष आहेत की हे ज्ञान, ते निकष कवितेला लावताच येत नाही, पण तरीही आपल्याला कळतं, काही एक वेगळं आपल्याला दर्शन होतं. कारण अनेकदा आपण कविता वाचत असताना किंवा एकूणच वाङ्मय वाचत असताना हे किती खरं सांगतोय नाही का कवी किंवा लेखक, असा आपण उद्गार काढतो. आता खरेपण हा ज्ञानासाठी वापरला जाणारा निकष आहे. ज्ञान हे खरं असलं पाहिजे, तो आपण कवितेसाठी वापरतो तोच शब्द. कारण आपल्याला जाणवतं की यातून आपल्याला काहीतरी मिळालेलं आहे, अधिकचं ज्ञान. परंतु ज्ञानाच्या जर कसोट्या लावल्या तर त्या कसोट्यांवर कवितेतून जे मिळतं ते काही उतरत नाही. म्हणून असं म्हटलेलं आहे की ज्ञानाशी समांतर असं काहीतरी वाङ्मय, कविता आपल्याला, काव्य आपल्याला देत असतं. आणि ज्ञान आणि काव्य किंवा वाङ्मय दोन्ही मिळून एक परिपूर्ण या विश्वाचं, समाजाचं, जीवनाचं आकलन माणसाला होत राहतं.
म्हणून ज्ञान हे जितकं मूलभूत आहे तितकीच कला, वाङ्मय, कविता ही मूलभूत आहे. माणसाला परिपूर्ण बनवण्याचं कार्य जसं ज्ञान करतं तसं कविताही करते. अशी एक भूमिका कवितेबद्दल घेतली जाते. आता ज्या कविता हा अनुभव आपल्याला देतात ती कविता आपण चांगली म्हणणार. म्हणून कवितेनं शब्दांच्या मधून आपल्याला ज्ञान समांतर असं काहीतरी दिलं पाहिजे असं मांडणारा समीक्षकांचा एक वर्ग आहे. एक वर्ग असा आहे की जो कलानुभव देणं हेच कवितेचं, वाङ्मयाचं कार्य आहे असं मानतो. आणि कवितेमध्ये जर इतर अनेक गोष्टी म्हणजे वैचारिकता आली असेल किंवा इतर, तर तो कवितेचं मूल्यमापन करताना किंवा कवितेचं चांगलं पण ठरवताना त्याकडे आपण दुर्लक्षच केलं पाहिजे. म्हणजे एखादी कविता प्रचारकी म्हणून लिहिली गेलेली असं आपण मानू. एका विशिष्ट विचारांचा प्रचार त्या कवितेमध्ये केला जातो आहे असं आपण मानू. तेव्हा त्या कवितेचं मूल्यमापन कसा करणार? विचार म्हणून नाही करणार, तर ती काही एक प्रचार करत असतानाही तिच्यामध्ये काही कलात्मक गोष्टी आल्यात की नाही एवढंच आपण पाहिलं पाहिजे. आणि कलात्मक गोष्टींमधूनच तिचं काव्यात्मक रूप हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कविता कदाचित इतर अनेक गोष्टी करत असेल, म्हणजे एकीकडे ती कलाही असते आणि दुसरीकडे कला असून ती इतर अनेक गोष्टीही करते. पण आपल्याला इतर गोष्टींचा विचार करण्याचं कारण नाही. आपण ती कला आहे की नाही हे पाहू. आता वाचक जेव्हा अशी कविता वाचतो तेव्हा त्याला कलात्मक अनुभवही येतो आणि त्याशिवाय इतर काही गोष्टीही कळतात. मग एक विचार असा मांडला जातो की कवितेचं चांगलं, तेव्हा कवितेमध्ये कलात्मकता असणं हे पायाभूत आहे, अटळ आहे. त्याशिवाय ती कलाच होत नाही. असं जरी असलं तरी चांगल्या कवितेनं कलात्मकता सांभाळून, कविता चांगलेपण साधून, काव्यात्मकता साधून, कलात्मकता साधून त्याशिवाय अधिकचं काहीतरी दिलं पाहिजे. हे अधिकचं जितकं अधिकाधिक संपन्नपणे ती देईल तितकी ती अधिकाधिक चांगली कविता आहे असं आपण मानू. हे जे अधिकचं दिलं जातं ते पुन्हा वैश्विक पातळीवरचं असलं पाहिजे, स्थलकालातीत असलं पाहिजे. कुठल्याही काळातल्या माणसाला ते अर्थपूर्ण वाटलं पाहिजे, त्यातून त्याला काहीतरी मिळालं पाहिजे. हे जे अधिकचं दिलं जातं ते इतिहासगत असता उपयोगाचं नाही, अशी एक भूमिका घेतली जाते. सामान्यपणे आपण याला लौकिकतावादी किंवा जीवनवादी अशी भूमिका म्हणतो. आता स्वायत्ततावादी किंवा कलावादी जी भूमिका आहे, या भूमिकेमध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. चांगलेपण ठरवण्याचे, एक आशयाचा प्रामुख्यानं विचार करतात आणि चांगलेपण आशयावर ठरवतात. म्हणजे आशयाची कलात्मकता आणि कलात्मक संपन्नता या गोष्टी ते पाहतात. दुसरं असं की कवितेचा घाट, कवितेचं रूप, कवितेची अंतर्गत रचना याच्या आधारे चांगलेपण ठरवतात. त्या दुसऱ्या
भूमिकेला आपण रूपवादी भूमिका म्हणतो किंवा आकृतीवादी भूमिका म्हणतो. या आकृतीवादी भूमिकेचं म्हणणं असं की आशय आणि अभिव्यक्ती ही कलेमध्ये अभिन्नच व्हावी लागते, तरच ती कला बनते. आणि ती जर अभिन्न झाली तर आपल्यासमोर प्रत्यक्ष कवितेचं रूप असतं आणि हे रूप आशयाचं सूचन करत असतं. तेव्हा या रूपाचा आपण अधिक विचार केला पाहिजे, म्हणजे अप्रत्यक्षपणे आशयाचा विचार त्यामध्ये येईलच. म्हणून रूपाची लक्षणं पाहावी. चांगलं रूप, श्रेष्ठ रूप कोणतं हे ठरवावं, म्हणजे त्यामध्ये आशय आपोआपच श्रेष्ठ स्वरूपाचा आलेला असतो. आणि म्हणून रूपवादी केवळ रूपाचा विचार करून कवितेचं कवितापण आणि कवितेचं श्रेष्ठपण, कवितेचं चांगलेपण ठरवत जातात. आशयवादी रूप, कवितेचं रूप आणि कवितेचा आशय हा एकजीव झालेला असतो असंही मानतात. पण त्यांचं म्हणणं असं की आशय जितका संपन्न असेल तितकं रूप संपन्न बनतं. आणि कविता जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला आशयाचाच प्रत्यय येतो ना, रूपाचा नुसता येत नाही, आशयाचा प्रत्यय येतो. म्हणजे ही कविता एक शृंगारानुभव व्यक्त करते आहे असं आपण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ही प्रेम कविता आहे. आता हा शब्द आपण वापरतो म्हणजे आपण आशयाचाच विचार केलेला असतो की नाही. तेव्हा आशयाचाच विचार प्रामुख्यानं कवितेचं चांगलेपण ठरवताना केला पाहिजे. आणि जो आशय अधिक संपन्न आहे, जो आशय खूप व्यामिश्र आहे, जो आशय जीवनाच्या अनेक अंगांना संघटित करत जातो, असा आशय हा कवितेचं श्रेष्ठपण निश्चित करत असतो. म्हणून कवितेचा आशय हा किती व्यापक आहे, हा आशय किती सखोल आहे किंवा हा आशय किती वैश्विक आहे हे पाहून कवितेचं चांगलेपण आपण ठरवलं पाहिजे असं आशयवादी समीक्षक मानतात. आणि त्यांच्या विवेचनामध्ये प्रामुख्यानं आशयाचा आणि गौणत्वानं रूपाचा विचार आलेला असतो. रूपवादी हे यापेक्षा वेगळ्या प्रकारची भूमिका घेत असलेले आपल्याला दिसतात. तेव्हा कवितेचं चांगलेपण ठरवताना हे 3 विचारव्यूह आपल्यासमोर असतात. आता व्यक्ती म्हणून आपण काय करायचं, आपल्याला सुद्धा यापैकी एक विचारव्यूह निवडावाच लागतो. कारण कवितेचं स्वरूप असंच आहे की ती कलात्मकही असते, ती अधिक काहीतरी सांगते. तिच्या कलात्मकतेमध्ये आशयाला एक रूप आलेलं असतं, एक पातळी प्राप्त झालेली असते. उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की आशय म्हणजे कवीच्या अनुभवातला खाजगी वैयक्तिक भाग गळून जाऊन तो साधारणीकृत आशय बनला पाहिजे. म्हणून आशयावर काही संस्कार केल्याशिवाय कविता निर्माणच करता येत नाही. तेव्हा हेही चांगल्या कवितेच्या बाबत ठरवलं जातं. म्हणून त्यातला आशय साधारणीकृत आहे काय, तो सखोल आहे काय, तो व्यापक आहे काय, तो वैश्विक आहे काय. याशिवाय या वैश्विकतेच्या संदर्भात आणखी एक मूल्य मानलं जातं, अतिभौतिक
पातळीवरती जाते की नाही. अतिभौतिक पातळीवर जाणारी कविता ही वैश्विक बनलेली असते. ती समग्र विश्वाच्या संदर्भामध्ये अनुभवाला ठेवू पाहते आणि अशी कविता अधिक व्यापक, अधिक सखोल अशी बनत असते. आणि म्हणून तिच्यामध्ये एक आध्यात्मिक किंवा अतिभौतिक असे काही गुणधर्म आलेले असावे लागतात. असे गुणधर्म आले तर ती चांगली कविता बनते. आणि म्हणून ही मूल्य घेऊन चांगलेपण ठरवलं जातं. आता या तीनपैकी आपल्याला कुठली तरी भूमिका घ्यावी लागते. एक. दुसरं, मूल्यमापनात आपण एक नाही तर अनेक निकष वापरतो. यातही पुन्हा मतभेद आहेत. कोणता निकष अग्रक्रमानं वापरायचा आणि कोणता निकष गौणत्वानं वापरायचा. उदाहरणार्थ, ती वैश्विक आहे की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मानतात. काही जण तिची व्यापकता, सखोलता याला महत्त्व देतात. म्हणून एक निकषांचा एक गट, एक संच हा स्वीकारला जातो मूल्यमापन करताना, चांगलेपण ठरवताना. आणि त्याच्या अग्रक्रमामध्येही समीक्षकांचे मतभेद असतात. कोणता निकष हा प्रामुख्यानं लावायचा याबद्दलचे हे मतभेद असतात. तेव्हा कवितेचं चांगलेपण ठरवताना आपल्यालाही कुठला तरी निकषांचा व्यूह, निकषांचा गट स्वीकारावा लागतो आणि त्याच्या आधारे कवितेचा आपल्याला विचार करावा लागतो. तेव्हा चांगली कविता कोणती हे ठरवणं माझ्या दृष्टीनं तापदायक आहे. त्याचा प्रत्यय घेणं आणि प्रत्यय आला की आपोआप चांगलेपण कळणं हेच एका परीनं महत्त्वाचं आहे. परंतु हे पुरत नाही. त्याचं आपण कुठल्याही गोष्टीचं आपण शास्त्र बनवतो. तेव्हा काव्याचंही, कवितेचं आपण शास्त्र बनवतो. जसं T.S. इलियटनं म्हटलेलं आहे की जेव्हा आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की कविता आपण कशाला म्हणतो, तेव्हा आपोआपच कवितेचं आपण शास्त्र घडवायला लागतो. तेव्हा शास्त्र घडवणं ही एका परीनं अटळ गोष्ट आहे. सगळे काही शास्त्र बनवत नाहीत किंवा शास्त्रीय पद्धतीनं कवितेचा विचार करत नाहीत. पण काहींना त्याची गरज वाटते. हे समीक्षक असतात, अभ्यासक असतात आणि ह्या कवितेच्या स्वरूपाचा शोध घेणं हे त्यांचं उद्दिष्ट असतं. असे समीक्षक या प्रकारे चांगल्या कवितेचा विचार करतात. तेव्हा चांगली कविता कशाला म्हणायचं किंवा चांगली कविता म्हणजे काय याचं उत्तर, जी आपल्याला चांगली वाटते ती चांगली कविता, हे प्राथमिक उत्तर आहे. पण हे उत्तर समाधानकारक नाही. आपण म्हणू की ही तुमची आवड झाली. तुम्हाला जी चांगली वाटते ती मला चांगली वाटेलच असं नाही. पण असं काहीतरी सांगा की हे असल्यावर मला जशी चांगली वाटते तशी ती तुम्हालाही चांगली वाटेल आणि जगातल्या कुठल्याही वाचकाला ती चांगलीच वाटेल. या गोष्टी त्या कवितेत आलेल्या असतील तर असं आपण पाहायचा प्रयत्न करतो. आणि त्यातून हे कवितेचं शास्त्र हे निर्माण होतं. आणि अगदी काटेकोरपणे जर चांगली कविता कोणतीही ठरवायचं असेल तर आपल्याला शास्त्रीय पद्धतीनंच ते ठरवावं लागतं. आणि ते कसं ठरवायचं याची एक मांडणी या भाषणामध्ये मी आपल्यासमोर केलेली आहे. आता कदाचित माझ्या भाषणामुळे
आपल्या मनात गोंधळही निर्माण झालेला असेल, कारण समीक्षा ही वाचकाच्या मनात गोंधळच निर्माण करते असा माझा अनुभव आहे. तरी ती अटळ आहे आणि म्हणून मी त्याचं हे विवेचन आपल्यासमोर केलेलं आहे. आपण ते ऐकलंत याबद्दल मला समाधान आहे. मी जे मांडलं ते अंतिम आहे असं मांडण्याचं कारण नाही, पण कवितेकडे या पद्धतीनं पाहिलं जाऊ शकतं, पाहिलं जातं, एवढंच मला या ठिकाणी आपल्यासमोर सांगायचं आहे. आपण माझं भाषण ऐकलं त्याबद्दल आपले मी आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू हे अध्यक्ष म्हणून माझ्या भाषणाला उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि मराठी विभाग याचे आभार मानतो, कारण त्यांनी मला आपल्यासमोर बोलण्याची संधी दिलेली आहे. तेव्हा मी सर्वांचे आभार मानून माझं हे भाषण संपवतो. धन्यवाद सर. खरे तर चांगली कविता म्हणजे काय हा विषय हाताने पाऱ्याला पकडण्या इतका कठीण विषय आहे. व्यक्तिपरत्वे याचे निकष बदलतच जाणार. पण आज रसाळ सरांनी हा कठीण विषय आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने फुलवत, विविध दाखले देत सोपा सरळ करून सांगितला. खूप धन्यवाद सर. आपले हे विवेचन, आपले हे व्याख्यान पुढील समस्त विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे ठरणारे असेच आहे. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर शैलेंद्र लेंडे यांना आमंत्रित करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाच्या वतीने आज या ठिकाणी डॉक्टर भाऊसाहेब कोलते मराठी व्याख्यानमाला संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेकरिता आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक, मराठी भाषा आणि साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सुधीर रसाळ सर आपल्या या विद्यापीठामध्ये उपलब्ध झाले. मी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर सुधीर रसाळ सरांचे मनापासून आभार मानतो. आपल्याला माहीत आहे, डॉक्टर भाऊसाहेब कोलते मराठी व्याख्यानमाला ही आपल्या विद्यापीठाची अत्यंत प्रतिष्ठित स्वरूपाची अशी व्याख्यानमाला आहे. या व्याख्यानमालेमध्ये आतापर्यंत प्रत्येक वर्षी महनीय अभ्यासकांनी व्याख्यान गुंफलेले आहेत. यावर्षी या व्याख्यानमालेच्या अंतर्गत आपणा सर्वांना डॉक्टर सुधीर रसाळ सरांनी चांगली कविता म्हणजे काय या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे. मी पुनश्च विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर सुधीर रसाळ सरांचं मनःपूर्वक आभार मानतो. या व्याख्यानमालेकरिता आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सरांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. या व्याख्यानमालेकरता आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉक्टर सुभाष चौधरी सरांनी समर्पक अशा प्रकारचं मार्गदर्शन आपणा सर्वांना केलेलं आहे. मी डॉक्टर सुभाष चौधरी सरांचे मनापासून आभार मानतो. या व्याख्यानमालेचं आयोजन आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांनी केलं. या व्याख्यानमालाच्या संपूर्ण नियोजनाची व्यवस्था त्यांनी फार चांगल्या प्रकारे पार पाडली. या व्याख्यानमालेचे आयोजक
आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांचे मी विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या व्याख्यानमालेकरिता सूत्रसंचालनाची जबाबदारी आमच्या विभागाच्या अंशदायी अधिव्याख्याता डॉक्टर अमृता इंदुरकर यांनी पार पाडलेली आहे. मी डॉक्टर अमृता इंदुरकर यांचे विद्यापीठाच्या वतीने मनापासून आभार मानतो. या व्याख्यानमालेकरिता आमच्या विद्यापीठातील अंशदायी प्राध्यापक सुजित जाधव, डॉक्टर हेमराज निखाडे, आमचे इथले संशोधन सहाय्यक उमेश डोंगरवार, श्री कुमरे, प्रमोद लेंडे, डॉक्टर प्रज्ञा निनावे या सगळ्या आमच्या विभागातील अंशदायी प्राध्यापकांचे देखील या निमित्ताने मी आभार मानतो. या व्याख्यानमालेकरिता आपण सर्व सुजान श्रोते या ठिकाणी आलेला आहात. या व्याख्यानमालेच्या विषयाचा आपणा सर्वांना मनापासून आस्वाद घेता आलेला आहे. आपणा सर्व सुजान श्रोतृवर्गाचे मी विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. सरतेशेवटी या व्याख्यानमालेकरिता आपणा सर्वांना ज्यांनी अत्यंत बहुमोल मार्गदर्शन केलेलं आहे त्या आदरणीय सुधीर रसाळ सरांचा पुन्हा एकदा आदरपूर्वक मी येथे उल्लेख करतो. पुन्हा त्यांचा आभार मानतो. आदरणीय कुलगुरू यांचं पुनश्च आभार मानतो. आणि आपणा सर्वांचे आभार मानून ही व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न झालेली आहे असं या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमच्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या वतीने घोषित करतो. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपासून आभार. आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.